नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेले आहे. महिला वर्गांसाठी एकदम भारी अशी एकदम सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे मित्रांनो. पनवेल महानगरपालिका तर्फे इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. आशा स्वयंसेविकासाठी इथं भरती असणार आहे. 10वी उत्तीर्णवाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. आणि आपली जे इथं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो, थेट मुलाखतीनुसार आपल्याला सिलेक्ट केलं जाणार आहे मित्रांनो. कधी आपलं मुलाखत कधी होणार आहे, कोणता फॉर्म भरून भरायचा आहे, ओके, संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत देणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे आपल्याला. तर महिलांसाठी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. अशा स्वयंसेवकांसाठी किती पदांसाठी वॅकन्सी आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फतून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो, ओके. आणि तत्पूर्वी आपल्याला टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला पण फॉलो करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे, पनवेल महानगरपालिका अंतर्गत भरती असणार आहे. वैद्यकीय आरोग्य विभागासाठी कार्यालय असणार आहे देवाडे तलावाच्या समोर गोखले हॉलच्या शेजारी, पनवेलसाठी मित्रांनो, ओके. ही वॅकन्सी निघालेली आहे. आता ही जी वॅकन्सी असणार आहे NHF तर्फे असणार मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, ओके. तर अशा स्वयंसेविकासाठी इथं भरती असणार मित्रांनो. पदभरती जाहिरात 2025-26 साठी असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान पनवेल महानगरपालिकातर्फे भरती असणार आहे. पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा योजनेचे अंतर्गत सन 2025-24-25 करिता मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रानिहाय रिक्त अशा आशा सेविकांची पदभरती करण्यात येत आहे मित्रांनो. तर थेट इथं मुलाखतीनुसार असणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो आपल्याला, ओके. इथं आता इथं नाव दिलेले नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नाव दिलेलं आहे. कार्यक्षेत्राचे नाव दिलेले आहे. अशा सेविकांचे रिक्त पद दिलेले त्या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचे मुलाखतीचे ठिकाण व दिनांक आणि वेळ दिलेली आहे. आता सविस्तर माहिती आता चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायची मित्रांनो, ओके. 40 पदांसाठी भरती असणार आहे. तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इथं गावदेवी पनवेलसाठी वॅकन्सी असणार आहे. याचा जर कार्यालयांचा पत्ता असणार आहे गावदेवी पाडा, प्रभुवाडी घाटे आडीसाठी एक वॅकन्सी असणार इथं, एक वॅकन्सीसाठी, ओके. याची जी इंटरव्ह्यू असणार मित्रांनो, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गावदेवी पाडा पनवेल दिनांक, याची जी इंटरव्ह्यू असणार आहे याच्या ठिकाणी असणार आहे आता मुलाखत 21/5/2025 रोजी असणार आहे मित्रांनो. सकाळी आपल्याला आता 9 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे, ओके. थेट मुलाखत असणार आहे आपल्याला 2 वाजेपर्यंत, ओके. 2 वाजेपर्यंत आपल्याला चालणार. 9 ते सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 21/5/2025 ला, ओके. सेकंड आपल्याला असणार आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा कोळीवाडा पनवेलसाठी मित्रांनो. आता वीट सेंटरसाठी ते एक वॅकन्सी असणार आहे. सॉरी. त्याच्यानंतर आपल्याला पटेल मोहल्ला वाजी मोहल्लासाठी एक वॅकन्सी असणार आहे. साईनगरसाठी एक वॅकन्सी असणार. टोटल 3 वॅकन्सी. याचे जे इंटरव्ह्यू असणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र 2 साठी असणार आहे. अभिदीप सोसायटी कोळीवाडा उरण नाका पनवेलसाठी मित्रांनो. याचे जे आपले इंटरव्ह्यू असणार आहे 23/5/2025 साठी असणार आहे. वेळ असणार आहे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत उपस्थित राहायचे. पात्र उमेदवारांची थेट मुलाखत दुपारी 2 वाजेपर्यंत असणार मित्रांनो, ओके. 3 नंबरला जे असणार आता प्राथमिक आरोग्य केंद्र 3 नवीन पनवेलसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. सेक्टर नंबर 13B10 न्यू पनवेलसाठी एक वॅकन्सी असणार. सेक्टर नंबर 12ला इथं न्यू पनवेलसाठी एक वॅकन्सी. सेक्टर नंबर 2ला इथं न्यू पनवेलला एक वॅकन्सी. सेक्टर नंबर 5ला न्यू पनवेलसाठी एक वॅकन्सी. सेक्टर नंबर 1 यसला इथं न्यू पनवेलसाठी एक वॅकन्सी. टोटल इथं 5 वॅकन्सी असणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सेक्टर नंबर 3 18 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 3 सेक्टर नंबर 18 भाटिया स्कूल जवळ नवीन पनवेल इथं आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे 27/5/2025 ला. सकाळी आपले 9 वाजेपासून तर आपल्याला थेट मुलाखत असणार आहे दुपारी 2 वाजेपर्यंत 27/5/2025 ला. त्यानंतर इथं आता ही जी वॅकन्सी असणार आहे आता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 4 नंबरचं कळंबोडीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. कळंबोडी सेक्टर 5 ला इथं वॅकन्सी असणार एक पदासाठी. याचं आपल्याला सेक्टर 11 ला आपल्याला इथं गुरुद्वारा जवळ आपल्याला थेट मुलाखत असणार आहे. सेक्टर 11 गुरुद्वारा जवळ, ओके. 30/5/2025 ला इथं मुलाखत असणार मित्रांनो. सकाळी 9 वाजेपासून ते दुपारचे आपल्याला 2 वाजेपर्यंत इथं चालू होणार आपले इंटरव्ह्यू, ओके. आता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. इथं खारघरमध्ये आपल्याला 12 ठिकाणी वॅकन्सी दिलेली आहे, ओके. तर इथं आपल्याला खारघर सेक्टर 19 मुरबीगावसाठी एक वॅकन्सी. खारघर सेक्टर 20 साठी 2 वॅकन्सी.
खारघर सेक्टर 15 साठी एक वेकेन्सी आहे. कोपरगावसाठी इथं एक वेकेन्सी आहे. खारघर सेक्टर 12 साठी एक वेकेन्सी आहे. खारघरगाव 13 सेक्टर सेक्टर 13 ला एक वेकेन्सी आहे. कोपरगाव खारघर सेक्टर 10 ला इथं 2 वेकेन्सी असणार आहे. खारघर सेक्टर 36 ला एक वेकेन्सी आहे. ओवेपेठला एक वेकेन्सी आहे. ओवेगावला एक वेकेन्सी आहे. खारघर सेक्टर 6 ला एक वेकेन्सी आहे. खारघर सेक्टर 17, 18, 21 साठी 2 वेकेन्सी असणार आहे. ओके, टोटल इथं 15 वेकेन्सी असणार आहे. याची जी मुलाखत असणार आहे आपल्याला केंद्र क्रमांक 5 असणार आहे याचा, सेक्टर नंबर 15 अय्यप्पा मंदिर जवळ खारघरमध्ये. ओके, दिनांक इथं मुलाखत असणार आहे 28/5/2025 ला सकाळी 9 वाजेपासून तर थेट मुलाखत दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आता इथं वॅकेन्सी असणार आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 7 काडुंद्रे भिंगारी पनवेलसाठी मित्रांनो. इथं स्काय गार्डन तक्ता करता इथे एक वेकेन्सी असणार आहे. टपाल नाका करता एक वेकेन्सी असणार आहे. 2 वेकेन्सी इथं बघायला मिळतात आपल्याला. केंद्र क्रमांक 7 साठी जर वेकेन्सी असणार आहे. जुने ग्रामपंचायत कार्यालयासाठी मराठी शाळेसमोर भिंगारी पनवेल करता मित्रांनो. दिनांक 29/5/2025 ला याची मुलाखत असणार आहे 9 वाजेपासून तर दुपारी आपल्याला 2 वाजेपर्यंत. ओके, त्याच्यानंतर इथं नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8 कळंबोडी गावसाठी मित्रांनो सेक्टर नंबर 3 ला इथे एक वेकेन्सी असणार आहे. एक पदासाठी इथं जे क्रमांक असणार आहे केंद्र क्रमांक 8 कालभैरव सभागृहाजवळ प्रभाग समिती ग प्रभाग समिती ग समोरील कार्यशाळा कार्यालय कळंबोडी गाव. याची जी मुलाखत असणार आहे 27/5/2025 ला सकाळी 9 ते दुपारच्या 2 वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता इथं केंद्र क्रमांक 10 साठी वॅकेन्सी असणार आहे रोहिंजनसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 10 रोहिंजनसाठी नावाडे कॉलनीसाठी एक वेकेन्सी आहे. तलोजा गावसाठी एक वेकेन्सी. टोटल इथं 2 वेकेन्सी असणार आहे. आता केंद्र क्रमांक 10 असणार आहे जुनं उपकेंद्र श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल श्री छत्रपती शिवाजी महाराज स्कूलच्या मागे रोहिंजनसाठी असणार आहे मित्रांनो. याची इंटरव्ह्यू असणार आहे 20/5/2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मित्रांनो. आता जे शेवटचे 4 बाकी आता बघून घेऊ. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 11 नंबरचं केंद्र असणार आहे खांदा कॉलनीसाठी. सेक्टर नंबर 6 खांदा कॉलनीसाठी एक वेकेन्सी असणार आहे. सेक्टर नंबर 12 खांदा कॉलनीसाठी एक वेकेन्सी असणार आहे. याच्यासाठी 2 वेकेन्सी टोटल असणार आहे महिलांकरिता. केंद्र क्रमांक 11 गुरुदेव आर्केड फ्लॅट नंबर असणार आहे आपला 7 सेक्टर नंबर 9 खांदा कॉलनीसाठी. ओके, याची आपली इंटरव्ह्यू असणार आहे दिनांक 22/5/2025 साठी सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 13 कळंबोडीसाठी वॅकेन्सी असणार आहे. 13 नंबरचं केंद्र कळंबोडी सेक्टर नंबर 20 साठी. ओके, सेक्टर नंबर 16 ला एक वेकेन्सी, सेक्टर नंबर 20 ला एक वेकेन्सी, रोडपालीला एक वेकेन्सी. टोटल 3 वेकेन्सी असणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गाडा क्रमांक 1 2 3 4 तळमजला वैष्णवी हायलाइट प्लॉट क्रमांक 36 सेक्टर नंबर 20 रोडपाली कळंबोलीसाठी. इथे यांचा इंटरव्ह्यू असणार आहे 19/5/2025 ला सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मित्रांनो नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नंबर 14 कामोठे सेक्टर नंबर 22 ला वॅकेन्सी असणार आहे. कामोठे सेक्टर नंबर 21 ला एक वेकेन्सी, कामोठे सेक्टर नंबर 22 ला एक वेकेन्सी, कामोठे सेक्टर नंबर 25 ला एक वेकेन्सी. इथे टोटल 3 वेकेन्सी. केंद्र क्रमांक इथे 14 असणार आहे प्रभू श्राईन कोऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 85 सेक्टर नंबर 22 कामोठे. ओके, येथे इंटरव्ह्यू असणार आहे 29/5/2025 ला सकाळी 9 वाजेपासून तर थेट मुलाखत असणार आहे दुपारी 2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 15 कामोठे सेक्टर नंबर 35 साठी वॅकेन्सी. जुईगाव साठी एक वेकेन्सी असणार आहे. सेक्टर नंबर 35 साठी एक वेकेन्सी असणार आहे कामोठे सेक्टर नंबर 35 ला. ओके, 2 वेकेन्सी. केंद्र क्रमांक 15 गाडा क्रमांक 5 तळमजला कार्यालय असणार आहे आपल्याला क्रमांक 1 व 2. पहिला मजला असणार आहे स्विकी राधा प्लॉट नंबर 12 सेक्टर नंबर 35 कामोठीसाठी 26/5/2025 ला इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी 9 वाजेपासून थेट मुलाखत 2 वाजेपर्यंत असणार आहे. आता मित्रांनो इथं अशा सेविकांसाठी इथं पदाची शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे. आता शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. आता कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगणार आहे आता याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो अशा सेविकांसाठी पद भरती असणार आहे. निवडी प्रक्रियेचे व सेवा शर्ती असणार आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो आता अशा या स्थानिक वस्तीमधील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
तर ज्या पण ठिकाणी वॅकन्सी निघाली पनवेलसाठी तिथे तुम्ही स्थानिक असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. विवाहित महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. विवाहित महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले गरजेचे आहे, नाहीतर उच्च शिक्षण महिलांना पण प्राधान्य दिले जाईल. 10वी उत्तीर्ण आपल्याला कमीत कमी पाहिजे, नाही तर ज्यांचं चांगलं शिक्षण असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन त्यांना प्रथम प्राधान्य तर दिलं जाणार आहे. आता वयोमर्यादा जे असतात आपल्याला 20 ते 45 वयोगटामधील महिला इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आदिवासी महिलांना, विधवा महिलांना, परित्यक्तातील महिलांना, स्वयंसेवी संस्थेतील कार्यरत असलेल्या प्राधान्य दिलं जाणार आहे महिलांना. ओके, तर ते या सगळ्यात पहिले या महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. शासकीय सेवेतील लिंक वर्कर, महानगरपालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, त्याच्यानंतर महिला आरोग्य समिती, नियमित लसीकरण कार्यालय, सपोर्ट ग्रुप यामध्ये आपल्याला कामकाज अनुभव असल्यास आपल्याला अनुभवाच्या बाबतीत अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथे प्रथम प्राधान्य भेटेल प्रमाणपत्र असेल तरच. ओके, त्याच्यानंतर अटी व शर्ती असणार आहे. अशा स्वयंसेवकांची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कामकाज क्षेत्राची स्थानिक आणि का कायमची रहिवासी असावी. ओके, जर आपण जाहिरातीमध्ये नमूद कार्यक्षेत्रात आशा सेविकांची उपलब्ध न झाल्यास लगतच्या कार्यक्षेत्रातील आशा सेविकांना पात्र अर्जाचा विचार केला जाईल मित्रांनो. जर त्या क्षेत्रामध्ये जर महिला त्यांना भेटली तर चांगली त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटणार, नाही तर मग जवळच्या नजीकची जी महिला असणार आहे तिथलं त्यांना माहिती वगैरे असेल या एरियाची, त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. अशा स्वयंसेविकांचे मासिक ठोक वेतन, मानधन अथवा कोणतेही एकत्रित दरमहा भत्ता अदा केली जाणार नाही, हे लक्षात द्यायचंय. नियुक्ती आशा सेविकांची शासन आदेशानुसार कामावर आपल्याला मोबदला असणारे PMMS याद्वारे आपल्याला थेट बँक खात्यामध्ये आपल्याला अदा केली जाईल. जे शासनाची वेळोवेळी प्राप्त सूचना राहतील मित्रांनो. जे पण तुम्हाला इथं सॅलरी असणार तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पडणारे PMMS तर्फे. ओके, आता मित्रांनो सदर पद भरतीची निवड व प्रशिक्षणार्थी यादी आपल्याला संकेतस्थळावर देण्यात येणार आहे मित्रांनो. panvelcorporation.com या प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो, जे पण इथं पात्र ठरणार आहे. ओके, आता पूर्णपणे परिपूर्ण भरलेला अर्ज, पुढील आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आलेला अर्ज पात्र होतील. ओके, अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखतीमध्ये आपल्याला उमेदवारांना खालील प्रमाणे 15 गुण देतील. ओके, तर कोणते 15 गुण भेटणार ते पण आपण जाणून घेऊया. निषक गुण व निवडीच्या अटी दिलेल्या आहेत. शैक्षणिक अर्थांचे 6 गुण असणारे, किमान आपल्याला 10वी पास असेल तर फक्त आपल्याला इथं 10वी पास महिलांसाठी आपल्याला इथं असलेल्या 0 गुण या पुढील आपल्याला प्रत्येकी वर्षाकरिता आपल्याला इथं पात्रतेसाठी 2 गुण असणार मित्रांनो. जसे की इथं दिलेले आहे 12वी पास साठी इथं 4 गुण असणार आहे. आपण ग्रॅज्युएशन असाल आपलं जास्तीत शिक्षण 6 गुण असणार आहे. ओके, 12वी प्लस असेल तिथं जास्त ऑपॉर्च्युनिटी असणार तुम्हाला इथं गुण भेटणार आहे मित्रांनो. ओके, कामाचा अनुभव ज्यांना असा त्यांना 5 गुण असणार आहे. जसं की आरोग्य विषयक त्यांना कामकाजा अनुभवासाठी प्रत्येक 1 वर्षाच्या आपल्याला अनुभवासाठी 1 गुण दिले जाणार आहे. ओके, तर आपल्याला 5 वर्षाचा अनुभव असेल तर आपल्याला इथे कमीत कमी 5 गुण मिळणार आहे. विधवा व परित्यक्तामध्ये येत असेल त्यांना 2 गुण मिळणार आहे. विधवा व परित्यक्ता महिलातील यांना 2 गुण मिळणार आहे. संभाषण व प्रोत्साहन कौशल्यासाठी ते 2 गुण मिळणार आहे. संभाषण प्रोत्साहन कौशल्यांसाठी ते 2 गुण दिले जाणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इथं 15 गुणसाठी मिळणार आहे मित्रांनो ऑपॉर्च्युनिटी. आता उमेदवारांचा अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास विविध कालावधीत सकाळी आपल्याला 9 ते दुपारी आपल्याला 1 वाजेपर्यंत कालावधी आपल्याला स्वीकारण्यात येतील. त्याशिवाय दुपारी 2 वाजेपासून आपल्याला 2 वाजता 1 वाजून 50 मिनिटापर्यंत आपल्याला गुणोत्तर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल मित्रांनो. ओके, 1:30 वाजेनंतर सांगण्यात आलेलं आहे. सदर मुलाखतीकरिता एकाच 5 याप्रमाणे आपल्याला उमेदवारांना बोलवण्यात येईल. एकाच 5 आपल्याला घेण्यात येणार. 5 जणांमधून 1 जण सिलेक्ट होणार आहे. अशा पद्धतीचं एकाच 5 असं असतं त्याचं डिस्कशन असतं मित्रांनो. ओके, 5 महिलांमधून 1 महिला सिलेक्ट होते. ओके, यामध्ये आपल्याला उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार दिनांकास सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांना हजेरी नोंदवून त्यांच्याकडील विविध नमुन्यातील अर्ज कागदपत्रे घेण्यात येतील मित्रांनो. त्यानंतर उपस्थिती राहिलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करण्यात येणार नाही. याबाबत आपल्याला अंतिम निर्णय वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका यांचा राहणार आहे मित्रांनो.
आता तुम्हाला जो फॉर्म आहे मित्रांनो त्याच दिवशी जो स्वतः घेऊन जायचा आहे, ते तुम्हाला मी फॉर्म कसा भरायचा ते पण मी सांगणार आहे. सदरची पदे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत कामावर आधारित आहे. यासाठी आपल्याला आशा सेविकांसाठी कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येते. सदर पदांचा पनवेल महानगरपालिका स्थापनेवरील कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, सदर पदे पूर्णपणे केवळ योजनेच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात असल्यामुळे अर्जदार कायमपदी नियुक्ती हक्क सांगता येणार नाही. टेम्परवारी भरती असणार आहे. तुम्हाला जर करायचं असेल काम तर तुम्ही करू शकता. ओके. टेम्परवारी पदावर. ओके. ज्या दिवशी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सदर पदेसाठी आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीस न देता आपल्याला इथं आपली सेवा समाप्त केली जाणार आहे मित्रांनो. ओके. सदर भरती प्रक्रिया अंशात रद्द, त्यानंतर आपल्याला पूर्ण रद्द करणे अथवा स्थगिती करणे, तसेच निवड प्रक्रियामध्ये आपल्याला कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव कारण न देता बदल अथवा रद्द करण्याची संपूर्ण अधिकार महानगरपालिकेने राखून ठेवलेला आहे. टीप आता दिलेली मित्रांनो त्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना राहण्याची, जेवण्याची व प्रवास खर्चाची सुविधा दिली जाणार नाही. आपल्या स्वतःच्या खर्चाने जायचे. कागदपत्रे कोणते ते लक्षात द्यायचे. इच्छुक पात्र उमेदवारांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दिलेल्या नमुन्यातील अर्ज, त्यासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका तसेच खालील कागदपत्रांचे छायांकित प्रत सत्यप्रती जोडाव्यात. ओके. अर्जांसोबत मूळ कागदपत्रे जोडू नयेत. ओके, असं सांगितलेले आहे. पासपोर्ट साईज फोटो, जन्म दाखल्याचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, वास्तव आपल्याला पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, निकषानुसार आवश्यक दस्तावेज हे कागदपत्र लागणार आहे मित्रांनो. आता फॉर्म आपल्याला तुम्हाला खालीलप्रमाणे दाखवतो. आता आपल्याला मित्रांनो हा फॉर्म इथं लागणार आहे. आता कार्यालयाने भरण्याची माहिती आहे. पात्र. ओके. ते माहिती भरणार आहे या टप्प्यामध्ये. तुम्हाला इथं याच्यात काही करायचं नाहीये. हे ते भरून घेणार आहे. ओके. शेरा वगैरे. आता आपला फॉर्म चालू झालेला आशा स्वयंसेविका पदाकरिता अर्जांचा नमुना. आता इथं केंद्र कोणत्या केंद्रासाठी तुम्ही फॉर्म भरता ते केंद्र टाकायचं आहे. कार्यक्षेत्र कोणते ते टाकायचं, त्याचा पत्ता वगैरे. आता अर्ज तुम्ही कोणत्या केंद्रासाठी इथं भरत आहात त्याचा पूर्ण अर्ज इथं भरून घ्यायचा. इथं फोटो चिपकवून घ्यायचा. इथं क्रॉस साईन करून घ्यायची. टीप आपल्याला अशा सेवकासाठी पदाकरिता अर्ज असणारे दिनांक आपल्याला या रोजी जाहिरात आपण करत आहात त्या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची हातात. आता इथं आपल्याला संपूर्ण माहिती मी आपलं नाव टाकून घ्यायचंय. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे आपलं नाव. तर तात्पुरत्या काम पदासाठी इथं फॉर्म भरत आहेत. अशा पद्धतीने दिलेला आहे. संदर्भ इथं दिलेला आहे. जाहिरातीनुसार मी जे पण नाव असेल अशा स्वयंसेविका. ओके. याच्यामध्ये आपल्याला तात्पुरत्या कामावर आधारित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करीत असून निवड होण्याकरिता विविध नमुन्यातील अर्ज सादर करीत आहे. माझी तपशील माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता माहिती काय भरायची? संपूर्ण नाव लिहायचे. आपल्या अर्जदाराचे संपूर्ण नाव. ओके. अर्जदाराचे लग्नापूर्वीचे नाव, ज्यांचं महिलांकरिता. ओके. अर्जदाराचे पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचं इथं आणि जन्मदिनांक टाकायचा इथं. जन्मतारीख टाकायची आपल्याला. जन्मतारीख टाकून घ्यायची इथं. वर्ष, महिना, दिवस काय असतात, जन्मतारीख इथं लिहायची इथं आणि वर्ष, दिनांक, महिना टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला अक्षरी आपल्याला नाव टाकून घ्यायचं. आपल्याला जन्मतारीख, वय किती आपल्याला त्या दिवशी आजच्या दिवसाला आपलं वय किती 2025 रोजी जी तारीख असेल त्यानुसार एज काउंट करून घ्यायचंय. तिथं वय, महिने, दिवस टाकायचे. जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत आपल्याला वय इथं काउंट करून घ्यायचंय. मोबाईल क्रमांक आणि आपल्या ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. ओके. आपल्याला कंपल्सरी असणार मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस. कायम सोरी राहण्याचा आपला पत्ता टाकायचा आहे. आपल्याला इथं पत्रव्यवहारासाठी लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता. तर पात्रतेच्या अटी व अर्जदाराने भरल्याची माहिती. शैक्षणिक पात्रता आपल्याला इथं दिलेली आहे. 10वी पास असणे गरजेचं आहे. कामाचा अनुभव लिहायचा आहे. आपल्याला कुठे काम केलेलं आहे. विवाहित आपण आहात होईनाही लिहायचं इथं. ओके. विधवा असाल तर होईनाही आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके. पदाशी संबंधित कामाचा अनुभव असेल होय करायचं, नाही तर नाही करून द्यायचं इथं. ओके. आता अर्जासोबत आपल्याला खालील साक्षांकित प्रती जोडल्या आहेत काय? तर कागदपत्र जोडले असेल तर आपल्याला इथे बरोबरची खूण करायची मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. दिलेली इथं. शैक्षणिक अर्थबाबतचा प्रमाणपत्र, गुणपत्रिका इथे यस करायचं आहे. म्हणजे आपली खूण करायची इथं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला इथं मीच करून दाखवतो. अशा पद्धतीने खूण करायची. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आपल्याला इथं द्यायचे. इथे यस करायचे. जन्म दाखल्यांसाठी इथं पुरावा द्यायचा आहे. इथं जन्म दाखल्यासाठी यस करायचं आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी यस करायचं आहे.
वास्तव्याचा पुरावा द्यायचा जसं की आधार कार्ड, तिथं खून करायची, मतदान कार्ड, रेशन कार्ड जे पण असेल त्याच्यापैकी एक द्यायचे आहे. ओके. तर जे पण तुमच्याकडे असेल ते देऊन द्यायचे. ओके. अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं झाल्यानंतर आरोग्यविषयक कार्यक्रम राबवण्याला अनुभवास प्राधान्य दिलं जाईल. कामाचा अनुभव प्रमाणपत्र असेल तिथे येस करायचंय, नाहीतर सोडून द्यायचंय. ओके. हे वाचून घ्यायचंय, ठिकाण टाकायचंय आपलं, दिनांक टाकायचा, आपली सिग्नेचर करायची, आपलं पूर्ण नाव टाकून द्यायचंय. ओके. अशा पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. महिलांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असं 2च पेजचा फॉर्म असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि तुम्हाला ॲड्रेस वगैरे पण दिलेला आहे. थेट मुलाखत असणार आहे. त्या दिवशी आपल्याला फॉर्म स्वतः तिथे घेऊन जायचा आहे आणि आपला इंटरव्ह्यू द्यायचा आहे मित्रांनो. फॉर्म भरून सोबत घेऊन जा. 2 प्रती घेऊन जायचा लागला तर तिथे शंका वगैरे त्याच्यासमोर भरून घ्यायचा हातोहात. ओके. आणि स्वतः आपण भरू शकत असाल तर भरून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. जे पण आपल्या महिला असेल, आपल्या आई असेल, बहीण असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नातेवाईक वगैरे असेल, पनवेलमध्ये राहत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके. आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला मेसेज करू शकता. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला याची पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. ओके. अजून काही शंका वगैरे असेल तर मला तुम्ही तिथे मेसेज करा. जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत फॉर्म शेअर करा. आपल्या आई-वडिला, आई, मैत्रीण, बहीण जे पण आहे त्यांच्यापर्यंत. चॅनलवर नवीन असाल आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊनच असतो. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.